नमस्कार. जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. 2006 महाराष्ट्राच्या राजकारणात एक वादळ आलं, राज ठाकरे या नावाचं, आणि त्या माध्यमातून एक मोठा राजकीय पर्याय हा महाराष्ट्रातल्या मतदारांना मिळाला. या घटनेला आता 10 वर्ष लोटली आहेत. त्यानंतर राज ठाकरे यांच्या मनसे या राजकीय पक्षाची काय परिस्थिती आहे? येत्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये हा पक्ष महाराष्ट्राला एक पर्याय म्हणून, मुंबईतला एक पर्याय म्हणून बघितला जातोय का? याच अनुषंगानं चर्चा करण्यासाठी स्वतः राज ठाकरे आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. सर, जय महाराष्ट्रमध्ये आपलं खूप खूप स्वागत. जय महाराष्ट्र. सर, जसं मी सुरुवातीला म्हटलं, 2006 साली पक्षाची स्थापना झाली आणि महाराष्ट्राला एक वेगळा राजकीय पर्याय मिळाला. मराठी माणसाला कोणीतरी एक नवं नेतृत्व म्हणून राज ठाकरेंच्या रूपानं मिळालं. मात्र 2016 उजाडेस्तोवर हा पक्ष ज्या गतीनं वाढला त्या गतीनंच लयालाही जातो अशा स्वरूपाचे चित्र तयार झालं. कुठे चुकलं? नाही, काय चुकलं कुठे, काय कुठे, ह्याचं आत्मपरीक्षण आमचं झालं. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एक गोष्ट बघितली पाहिजे की 2014ला नरेंद्र मोदींची आलेली लाट 6 महिन्यातच विधानसभा झाल्या. ती लाट तशीच चालू राहिली होती. आणि अशा ज्या वेळेला घटना राजकारणामध्ये घडत असतात त्यावेळेला थोडेसे तुम्हाला उतार हे इतर राजकीय पक्षांना येतात. म्हणजे आपण जर समजा आज बघितलं की ज्यांनी 49 वर्ष या देशावरती राज्य केलं त्या काँग्रेस पक्षाची परिस्थिती काय झाली, आणि ती परिस्थिती होण्याचं कारण एकमेव म्हणजे ती लाट. 49 वर्ष राज्य केल्यानंतर जर समजा एखाद्या पक्षाची ही परिस्थिती होत असेल तर मला असं वाटतं मला 10 वर्षच झालेली आहेत, आणि ती त्या प्रकारची आलेल्या लाटेतनं ही गोष्ट होणं हे मला असं वाटतं स्वाभाविक होतं. पक्षांतर्गत किंवा पक्षाकडनं ज्या काही गोष्टी व्हायला पाहिजे होत्या किंवा नाही झाल्या असं म्हणूया आपण, त्याचा मला असं वाटतं मी, माझे सहकारी यांनी एका वेगळ्या प्रकारचं आत्मपरीक्षण केलेलं आहे. आणि जर काही चुकलं असेल किंवा काही गोष्टी राहिल्या असतील मला असं वाटतं तर त्या पुढे मला असं वाटतं भविष्यामध्ये नक्की सुधारणार. म्हणजे त्याचा काही विषयच येत नाही. विश्वासार्हता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो कोणत्याही राजकीय पक्षाच्या आणि राजकीय व्यक्तिमत्वाच्या आयुष्यातला. राज ठाकरे यांच्या पूर्ण कारकिर्दीवर नजर टाकली तर एक विश्वासार्ह चेहरा म्हणून बघितला गेला. मात्र मधल्या काळामध्ये ज्या ज्या स्वरूपाची आंदोलनं हाती घेतली गेली आणि त्यातून जो यू टर्न घेतला गेला त्यातून राज ठाकरेंची विश्वासार्हता ही पणाला लागली. अशा स्वरूपाचं जे चित्र तयार झालं ते का? म्हणून अशा स्वरूपाचं चित्र होण्यामागची काय कारण? कसं आहे, या सगळ्या ह्याच्यामध्ये मला नाही वाटत मी आजपर्यंत कधी युटर्न घेतलाय कुठच्या गोष्टीवरती. मग आपण थोडक्यात 1-2-3 गोष्टींवरती बोलू. अगदी. त्यातला एक महत्त्वाचा म्हणजे टोल हा जर समजा विषय घेतला तर टोल या विषयावरती आंदोलन करणारा माझा पक्ष जर सोडला तर दुसरा राजकीय पक्ष कोणी नाही. म्हणजे ज्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळेला विरोधी पक्ष म्हणून भाजप शिवसेना होती. आम्हीही होतो अर्थातच विधानसभेत. परंतु भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेने कधीही टोल विरोधात आवाज उठवला नाही किंवा त्यांनी कधी आंदोलन केलं नाही. काही कुठचीच गोष्ट नाही. कोल्हापूरला जी गोष्ट लोकांनी केली ती आम्हीच केली म्हणून सांगायला लागले. आता प्रश्न असा आहे की या सगळ्या आंदोलनामध्ये अधिकृत 65 टोल नाके बंद झाले आणि अनधिकृत जे होते ते तर बंदच झाले. आता ती गोष्ट ह्या आंदोलनाचं यश नाही का मानायचं? ज्यांनी सांगितलं होतं निवडणुकी अगोदर की आम्ही सगळे टोल बंद करू, त्यांच्या राज्यातही आजही टोल सुरू आहेत. त्या काळामध्ये आम्ही कोर्टात गेलो, या विरोधात कोर्टात केस केलेली आहे, आजही आहे, बोर्डावर येत नाही. आम्ही जी वाहनं मोजली ज्याच्यामध्ये जी काही तफावत म्हणजे पैसे आणि वाहनं याच्यावरली तफावत ही आम्ही सरकारकडे दिली. मग प्रश्न असा आहे की तोडफोड केली तर तुम्ही म्हणणार हे काय करतायत? चांगल्या पद्धतीने निवेदन आणि इतर सगळ्या गोष्टींचा आम्ही मार्ग स्वीकारला तर तुम्ही म्हणतात की हे काय चाललंय? कोर्टामध्ये गेलो तर तारीख लागत नाहीये. त्याचा युटर्नशी काय संबंध? पण त्या आंदोलनामधनं आलेला रिझल्ट ह्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. आपण आता साधी गोष्ट पकडूया. तुमच्या मनातला दुसरा प्रश्न असेल की बाबा पाकिस्तानी कलावंतांबद्दलचा. पाकिस्तानी कलावंत तुम्ही तुमच्या चित्रपटात किंवा चॅनलवरती आणू नयेत, कारण तो देश आपल्याशी ज्या प्रकारे वागतोय, बरोबर आहे, तर त्यांच्या लोकांना आपण का प्रमोट करतो आहोत? आणि ही भावना की आजची नाही,
याच्या अगोदरही या फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांना सांगितलं होतं, त्यांना पत्र दिलेली आहेत, चॅनल्सना पत्र दिलेली आहेत. आता त्याच्यानंतर ज्या वेळेला हा कुठचा आत्ता चित्रपट घेऊन गेला, त्यावेळेला जेव्हा ते आंदोलन झालं, चित्रपट बंद पाडणे हे आमचं काम नाही आहे. मी स्वतः एक कलावंत आहे, कलाकार आहे. त्याच्यामुळे चित्रपट बंद पाडणे किंवा ती जी संपूर्ण त्यांनी जी काय कला चित्रपटाद्वारे त्यांना जी प्रदर्शित करायची ती बंद करणे हे का माझं काम नाही. पण मला असं वाटतं की त्या लोकांना समजत का नाही आहे ही गोष्ट, की आपण बाहेरच्या आपल्या शत्रू राष्ट्राकडनं आलेल्या लोकांना आपण प्राधान्य देऊ नये. आणि ती गोष्ट मला असं वाटतं या आंदोलनामध्ये त्यांनी मान्य केली, की याच्यापुढे त्यांनी कान धरले, त्या मुकेश भट कोणीतरी, की ह्याच्यापुढे आम्ही कधीही पाकिस्तानी कलावंत ह्याच्यापुढे आम्ही घेणार नाही आहे. हे या 3 फिल्म्स आहेत, ह्या रिलीज होऊ देत, कारण त्याचं शूटिंग झालेलं आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, माझा विषय हा चित्रपट बंद करणे नाही आहे, पण तुम्हाला समजलंय ना आता याच्यापुढे तुम्ही घेणार नाही आहात ना. हा विषय तिथे थांबला. त्या दरम्यान त्यांच्याकडनं मला समजलं गेलं आणि मला असे मुख्यमंत्री बोलले की ते जे शहीद जे जवान झाले त्यांच्या कुटुंबियांना पैसे द्यायला तयार आहेत. मी म्हटलं जर देणार असाल तर भीक दिल्यासारखे देऊ नका, आणि तुम्हाला द्यायचेच असतील तर ते मुख्यमंत्र्यांच्या समोर द्या. ही बैठक झाली, त्यांनी ती गोष्ट मान्य केली की याच्यानंतर आम्ही कलावंत घेणार नाही आहोत वगैरे. त्याच्यानंतर ती काय डिफेन्सच्या फंडाला आम्ही काहीतरी तो हे देऊ वगैरे वगैरे. हेही माझं काम नव्हतं, त्यांनी सांगितलं म्हणून ही गोष्ट पुढे आली आणि त्याच्यानंतर हा विषय संपला. आता ह्याच्यात युटर्न कुठचा आला? जर समजा ही गोष्ट त्यांनी मान्य केली की ह्याच्यापुढे आम्ही घेणार नाही पाकिस्तानी कलावंत, तर मला असं वाटतं त्या आंदोलनाचं ते यश आहे. आजपर्यंत जेवढी आंदोलनं भाजपने घेतली, जेवढी आंदोलनं शिवसेनेने घेतली, त्याचा रिझल्ट काय लागला मला एकदा तरी समजावून सांगा. मग फक्त राज ठाकरेंच्या पक्षाने घेतलेल्या आंदोलनाबद्दल काहीतरी एक व्हायरल तुम्ही एक सोशल मीडियावरती टाकून द्यायचं की युटर्न घेतला आणि मागे हटले. कुठचा मागे हटलोय? मला एक आंदोलन दाखवायचं की ज्याचा मी रिझल्ट आतापर्यंत दिलेला नाही आहे. मग तो मराठी पाट्यांचं असेल, मग रेल्वेचं आंदोलन घ्या. रेल्वेचं आंदोलन जेव्हा आम्ही घेतलं आणि तो जो सगळा प्रकार झाला, त्याच्यानंतर ममता बॅनर्जी ह्या रेल्वे मंत्री झाल्या आणि त्यांना हे मान्य करावं लागलं की राज्यातला जो त्यांचा कोटा असतो तो त्यांना द्यायला पाहिजे आणि तिथल्या स्थानिक मुलांना आपण रेल्वेमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे. ही गोष्ट पहिल्यांदा रेल्वे मंत्र्याला जाहीर करावी लागली. हे आंदोलनाचं यश नाही का? हे काय आहे? ह्या आंदोलनांना येत असलेल्या यशामुळे ह्या सगळ्या गोष्टी पसरवल्या जात आहेत आणि त्या खास करून भाजप शिवसेनेकडनं. कारण ह्यांना करता येत नाहीत त्या गोष्टी, यांना उभ्या करता येत नाहीत. आता साधी गोष्ट, आपण आझाद मैदानावरती एक जो मोर्चा निघाला होता मुसलमानांचा, त्यावेळेला ज्या पोलिसांना आणि पोलीस भगिनींना जे मारलं होतं त्याच्या विरोधात मोर्चा काढणारा हा फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकमेव पक्ष होता. आणि त्या मोर्चामध्ये मी मागणी केली होती की पोलीस कमिशनर यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि 4 दिवसाच्या आत पोलीस कमिशनरांना राजीनामा द्यायला लागला. मग हे आंदोलन यशस्वी झालं की नाही झालं? ज्या गोष्टी आम्ही आजपर्यंत हातामध्ये घेतलेल्या आहेत त्याला यश आलेलं आहे. नाही, अनेक यश ही तुमच्या पदरात नाही, माझं यश हा विषय नाही आहे. माझं असं म्हणणं आहे की कुठचंही गोष्ट हातात घेतल्यानंतर त्याला युटर्न मारलाय अशी आजपर्यंत गोष्ट झालेली नाही. पण तुमच्याबद्दलची एक प्रतिमा तयार केली गेली, जसं तुम्ही म्हटलं की तुमच्या विरोधकांनी ती प्रतिमा तयार केली असेल. अगदी टोलचं आंदोलन सुरू होतं, अंतिम टप्प्यामध्ये यश निश्चितपणे आलं. 60-65 टोल बंद झाले, अधिकृतपणे बंद झाले आणि अनधिकृत बंदच झाले. ते बंद झाले. दरम्यानच्या मधल्या काळामध्ये राज ठाकरेंच्या मुळात कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभं केलं की या पूर्ण प्रकरणामध्ये एक खंडणीखोरीचा प्रकार जो आहे तो झाला. दुसरं काय आणि अशा स्वरूपाचा तुमच्यावर जो आरोप झाला, दुसरं काय करू शकतात? मला एक साधी गोष्ट सांगा. आता हा आंदोलनाचा विषय झाला, आता शिवसेना भाजप एकमेकांबद्दल काय बोलतात? भाजप म्हणते हे खंडणीखोर आहेत, अगदी हे म्हणतात हा गुंडांचा पक्ष आहे. म्हणजे त्यावेळेला मी एकटा आंदोलन करत होतो म्हणून हे सगळे आरोप माझ्यावर करत होते, आता हे आरोप एकमेकांवरती करतात. आता प्रश्न असा आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, समजा पैसेच घ्यायचेत असं आपण पकडूया, तर मला आंदोलन कशाला करायला पाहिजे? काही गरज नाही ना. आणि नुसरून एवढा कशाला करायला पाहिजे प्रकरण मला? आणि आज जाऊन तुम्ही कुठच्याही फिल्म इंडस्ट्रीमध्ये विचारायचं किंवा अजून कोणालाही जाऊन विचारायचं किंवा ज्यांच्याकडे टोल होते त्या टोलवाल्यांना जाऊन विचारायचं की राज ठाकरेंनी आतापर्यंत तुमच्याशी कधी चर्चा केली आहे का?
विचारून घ्यायचं.